हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय बोला. हो सर, आता जसं की तुम्ही सांगितलं होतं, तर त्यानुसार राज्यात वातावरण सक्रिय झालेलं आहे हम्म हम्म आणि आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण भागामध्ये अगदी पावसाचं वातावरण आहे. काही भागात पाऊसही झाला. मग हम्म. शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे, की हे वातावरण अजून किती दिवस आहे? कारण शेतीतली कामं पण चालू आहेत. मग शेतकरी बांधवांचा असाच प्रश्न आहे, की हे वातावरण अजून किती दिवस राहील आणि कशा स्वरूपात राहील? नक्कीच. पहिली गोष्ट आपण आजच्या वातावरणाची पूर्तता पूर्ण करून घेऊयात. हो, आज बरोबर. सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी का होईना वादळी वातावरणाची शक्यता राहणार आहे. हो. अहिल्यानगरच्या देखील काही पूर्वेकडील उत्तरेकडील भागांमध्ये समावेश आहे. हं, हं. लातूरला देखील अनेक ठिकाणी आज मेघगर्जनेचं आणि वादळाचं वातावरण राहील आणि बरोबर. विशेषतः बीड जिल्हा, जालन्यात मोजक्या ठिकाणी, बुलढाण्यात अनेक ठिकाणी, हं. अकोला, अमरावतीला आतापर्यंत वातावरण पाहिजे म्हणत तसं गेलं नव्हतं, पण ते आज संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे. हं, हं. वर्धा असेल, वाशिम असेल या भागांमध्ये हिंगोली, परभणीचा समावेश आहेच. हो. खरं तर हे वातावरण जाईल कधी या हेतूने शेतकरी पाहतोय आपल्या सोशल मीडियाकडे. बरोबर. तर ह्या वातावरणाची जी काही क्रेज आहे ती उद्यापासून मावळतीकडे आहे म्हणजे जाणार आहे. हं. पुढच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं आपण हे वातावरण उद्या 20 तारखेला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यापुरतंच मर्यादित राहील. बरोबर. संभाव्य शक्यता असणारा जो काही भाग असेल उद्याचा तो नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा असेच हे जिल्हे असणार आहेत. थोडंफार नांदेड वगैरे भागांमध्ये आणि 1-2 ठिकाणी झाला तर बुलढाण्याच्या आणि ह्याच्यामध्ये एक स्थानिक लेवलला आजच्या सारखं नाही उद्या. हो, हो, हो. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश उद्यापासून मोकळा होतोय. हं. वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे याच भागांमध्ये जोराने वाहणार आहेत. जेणेकरून बाष्प टिकून देणार नाही. गरमीची लेवल खालवू शकते वाऱ्यामुळे आणि हो. त्यामुळेच हे वातावरण त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि ह्या वातावरणाचं इथून पुढे पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला, मराठवाड्यामध्ये, विदर्भाला म्हणजे पश्चिम साईडच्या भागांना, पूर्व हं. विदर्भाला तो उद्या दिवस आपण सांगितलेलाच आहे. हो. पण जसं की बुलढाणा, जालना उद्यापासून निवांत कामे करू शकतात. मोठी धक्का वगैरे याच्यामध्ये लागणार नाहीये. आणि पहिले तुम्हाला सांगितलं होतं माझ्या सोशल मीडियाच्या अंतर्गत की हो. 35% भागच एवढ्याची व्याप्ती आहे. 70 ते 65% भागांना धोका नाहीये. हो. तर तसंच ते 35% प्रमाणेच त्या मोजक्या मोजक्या भागामध्ये धडाधड वातावरण हे सक्रिय होते हं, आणि हं. बाकीच्या ठिकाणी नाहीये. तर आता हे वातावरण निष्क्रिय झाल्याच्या नंतर पुढे किती दिवस पुढे वापस येऊ शकतं का? तर एक संभाव्य शक्यता तारीख म्हणून आपण सांगितलेली मागच्या वेळेस सुद्धा. हो. एक 24-25 ला सिस्टम डेव्हलप होऊ शकतं मराठवाड्यामध्ये 1-2 ठिकाणी. तर बाकी एवढा मोठा काही धाक नाहीये पुढे सुद्धा. हं, हं. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना बुलढाण्याचा असू द्या, खानदेशचा असू द्या, अहिल्यानगरकडचा असू द्या, इकडे सोलापूरचा असू द्या, पण तुळजापूरचा असू द्या, की आता तुम्हाला हळदीला वगैरे ताण राहणार नाही, बीडला सुद्धा ताण राहणार नाही, कामं चालू करू शकता. हो, हो. नक्कीच. म्हणजे हम्म. सर आज आणि उद्या हे जे वातावरण आहे तर ते सक्रियच राहणार आहे. हो, सक्रिय राहणार आहे, पण आता उद्या तिचा भाग बदलतोय. उद्या खाली पूर्वेकडे जातंय ते वातावरण. हो. बाष्पयुक्त वारे पूर्ण हं, हं, हं. त्याच्यामुळे. हम्म. हो आणि जसं की तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, Facebook असेल, Instaवरती जी माहिती दिली होती अगदी त्याप्रमाणे बऱ्याच हम्म. भागांमध्ये गारपीट पण झाली आणि आमच्या भागामध्ये सुद्धा काल गारपीटचं प्रमाण वाढलेलं आहे. नक्कीच वातावरण वाढलेलं आहे आणि म्हणावं असं प्रभाव जो केल त्याचा चालू आहे. हो. तर आता शेतकऱ्यांना एवढं सांगेन की पुढे सुद्धा असे टप्पे आहेत. वेळोवेळी ह्या चॅनलच्या माध्यमातून त्याचे अपडेट देण्याचा प्रयत्न करता येईल. आता वातावरण उद्यापासून 50% भागातून निघून जाते. खाली फक्त पूर्व विदर्भापुरतं मर्यादित राहील. त्यांना हं, हं. उद्या पाऊस आहे आणि खाली सुद्धा पुढच्या काळामध्ये सुद्धा वातावरण खराब होईल. त्याचे अपडेट तुम्हाला लवकर देण्यात येईल. ओके. धन्यवाद सर. हम्म.